तर मित्रांनो, ट्रॅक्टर शिकल्यानंतर आपण डायरेक्ट आयसरवर बसलो चालवायला. पहिल्या खेपीला तर आपल्याला अंदाजच येईना भाऊ टायर कुठून चालले कुठून नाही. डोंगरात इतके मोठमोठं लेन भाऊ, गाडी चालवा का डोंगरावर लक्ष द्यावं तेच कळना भाऊ मला. फायनली मग मोठा रस्ता लागला बरं का, मग काय निघलो बांग बुंग करीत. आणि या गाडीत तर चार्जिंग लावायला पिनच नाही भाऊ. मग रवी भाई गेला बरं का पिन आणायला, ना आपल्या मोबाईल मध्ये 14% बॅटरी होती भाऊ. फायनली मग पिन आणून पहिले मोबाईल चार्जिंग लावला बरं का. गाडी चालवायच फायदा एकच आहे बरं का, माणसाला कुठं ना कुठं फिरायला भेटतं नाही का. ते सगळं जाऊ दे, इकडे तर डोंगरावर ढगच उतरेल भाऊ डायरेक्ट. तेवढ्यात लगे आपण घाट चढायला लागलो बरं का. खालचा नजारा इतका भारी दिसत होता ना भाऊ. हे घाट ढसळेल का काम चालू आहे ते कळा ना भाऊ मला. तर पुढे आल्यावर गाडी बिडी बंद करून म्हणलं पहिले ना टायर चेक करून घेऊ नाही का. संध्याकाळ चालते बरं का, मग गाडी बिडी बी पुसून घेतली. गाडी तर पुसून फ्रेश केलतीच बरं का. म्हणलं आता आपण बी थोडंफार फ्रेश होऊ नाही का. सगळं झाल्यानंतर मस्तपैकी जेवण बिवण करून बसलो बरं का. थोडं थांबून काय जमणार नाही म्हणलं, लगेच गाडी शेल बिल मारून निघलो बरं का. आम्ही गाडी चालू लय बोर झालतो बरं का. मग म्हणलं कुठेतरी थांबून मस्तपैकी चहा घेऊ. मस्त 2 चहा घेतल्या आणि ती आपली गाडी आहे बरं का. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्यासोबत आपला जिगरी मित्र होता, त्यामुळे झोप यायचं काही कामच नाही. चहा बिया पिऊन निघू म्हणलं, पण रवी भाई कडून काय काचच वर व्हाय ना भाऊ. मग काय त्यानं नवीन डोकं लावलं, हातानच वर केली भाऊ काच. चला मग काय निघू आता. तेवढ्यात लग शिर्डीत आल्यावर साईबाबाची इतकी मोठी मूर्ती दिसली ना भाऊ, पहिले आपण पायच पडल्या बरं का. अरे गाडी काय करू एवढ्या वरती. लगेच थोडं थांबून खडे बिडे काढले बरं का टायराचे. आणि माझं लक्ष टाकीकडे होतं आणि याचं लक्ष माझ्याकडे. अवघडच काम आहे भाऊ. तर मित्रांनो चला आता निघू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.